हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये, जो की आता आम्ही जाणार आहे डहाणूच्या जत्रेला. सो आम्ही किती मज्जा करतो, कशी मज्जा करतो हे तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि ही आमची हिरोईन पण बघा. पसारा नाही ते व्यवस्थित एकदम, पण हिरोईन एकदम खुल्ली. गाईस लक्षात ठेव. बोल फरक, आता 2 शब्द तू बोल. आपण कुठे जाणार आहे? आपण पाण्यात, तरी पण पाण्यात गेलो तर मग कधी शोधायचं नाही, परत यायचं इकडे आणि पाण्यात जायचं तिकडे. पाण्यात जायचं तेव्हा आपल्याला खूप दिवसांनी जायल पण त्याच्यासाठी खूप माझ्याकडे पैसे कमवावे लागेल. तिला 1000 पैसे लागतात, खूप पण खूप. हो नाही? हो बाळा, बरोबर. पण त्याच्यासाठी एकदम अभ्यास. आणि आपण गेलो माझा गुल्लक पण भरून ठेवला मी. काय? माझा गुल्लक पण भरून ठेवला, म्हणजे मला 4x4 गेला. थार बोल. 4x4 थार. 4x4 गेला, थार. आणि BMW गेला, लॅम्बोर्गिनी गेला, एक सेल्टॉस गेला, कॅमेरा ऑन करायचा उशीर. एक किया. त्याचं ना एक ना वरतून ना स्वरूप आहे माहिती का? पण त्याच्यात 2 शब्द आहे. तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब का बरं करत हे सांगा. का बरं करत नाही हे सांगा पहिले. का बरं करत नाही? अच्छा, तेव्हा आम्ही चांगले हिरो बनवतो तेव्हा. अच्छा भाई, बातमी नंतर खड्ड्यात गेला. यम्मा खड्डा यात्रा पण बघू शकता, खूप मोठी. गाईच, माझी जत्रेत चप्पल तुटली आहे. अक्षरशः बिना चपलीची चालले ना. हातात जी चप्पल तुटली ना, ती हातात घेत नाही घेऊ आपण. आणि आता दीदी दाजी दादा मला सगळे मिळून चप्पल घेणार आहे. ती पण जत्रेत. चप्पल देऊ का आता? बोल तू. पाहिजे आता नवीन घेऊ पहिले. जत्रेत मला आता चप्पल घेऊन देणार आहे. बाकी काय नाही भेटला, पण चप्पल भेटणार आहे, कारण मी बिना चपलीची चालते अक्षरशः. बाकी काहीच नाही भेटणार आहे जत्रामध्ये. नाही भेटलं. हे बघा, बिना चपलीची चालले मी. जत्रा एन्जॉय करते गाईज मी. जत्रा कधी जाऊ शकत नव्हतो का? नाही ना गाईज इथे ना जाम मच्छी. मच्छी दाखव ना. नको, मला माकडा दाखवती. मच्छी दाखव ना. मला बघवतच नाही ती, बघवतच नाही डायरेक्ट. गाईज जाम वास येतोय, आणि त्यात मी बिना चपलीची चालली. आता दीदी दाजी आणि दादा सगळे मिळून मला चप्पल देणार आहे. चल 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 चल. बंद कर. गाईस, तर आता मला इथं चप्पल घ्यायला घेऊन आले. तर बघू कुठली चप्पल आवडती कुठली नाही. आणि लवकरच चप्पल घेऊन, ही माझी तुटलेली चप्पल. अशी व्यक्ती काय वाईट नको घेऊ. नको असं नाही आवडत. वाईट नको घेऊ. गाईस, फायनली दुकानात फिरून वाईट लागते आणि फायनली एक चप्पल भेटली, जी की मला या दुकानात एक पण भेटत नाही. गाईस, चप्पल घ्यायला मी आले. जाऊ दे, हीच घेते, छान वाटते. नक्की का? हा, चांगली वाटते. गाईस, चप्पल घ्यायला मी आले आणि या पुरीने बघा किती चपला घेतल्या. पटतही गेले. किती चपला घेतल्या एवढ्या? मला एक घेतली आणि तिला 4 घेतल्या. काय राव.
एवढ्या चपला घेता का ग? एवढ्या मला घ्यायला आलतो कितीला? तर गाईज आम्ही इथं पाळण्यात वगैरे बसलो आणि अक्षरशः तुम्हाला सांगते की मरणाची आठवण झाली डायरेक्ट. त्याच्यानंतर इकडे येऊन बघितलं तर हा एक मुलगा मस्त गांधीजी होऊन बसलेला आणि खूप छान ॲक्टिंग अशी करत होता. पण डहाणूची यात्रा ही खरंच बघण्यासारखी होती आणि तिचा मी परत एकदा 2 वर्षांमधून आनंद घेतला. 2 वर्षांनंतर जो की मी 2 वर्षापूर्वी घेतला होता तो परत आत्ता घेतला. आणि या मुलाशी माझ्या दिदींनी मस्त गप्पा मारल्या, म्हणजेच गांधीजींशी खूप छान अशा गप्पा मारल्या. आणि त्याच्यानंतर आम्ही अजून खूप सारी जत्रा एन्जॉय केली, जी की पुढे बघा. गाईस तर डहाणूची यात्रा वगैरे खूप सारी एन्जॉय केली. आणि त्याच्यानंतर हॉटेलला आलो रात्रीचे 2-2:30 पावणे 3 वाजता. अक्षरशः हॉटेल कुठे भेटेल म्हणून रस्त्याच हायवेला जे हॉटेल उघडं दिसलं त्यात आम्ही आलो. आणि जेवण पण खूप छान होतं. जेवण वगैरे केलं तुम्ही बघू शकता. 2:30 पावणे 3 होत आले. अक्षरशः स्वराज आणि मला भयंकर अशी झोप येत होती. मी व्हिडिओ पण काय शूट करत होती मला कळत नव्हतं. झोप येत कारण मला जागा भेटेल तिथं मी फक्त डोकं आणि डोकंच टेकवत होते, जे की मला झोपेमुळं काही एक सुधरत नव्हतं. चल काहीच खरं तर एवढा टाइम झालाय ना की जो की तुम्ही पण बघितलाय. जाम झोप येते, बोलायची पण इच्छा नाही काय नाही. दिवस 2 म्हणजे पूर्ण 24 तास नुसता प्रवास केला आहे. त्याच्यानंतर मग आता जाम झोप येते. पण म्हटलं थोडंसं एंडिंग करावं ब्लॉगचं म्हणून 2 शब्द बोलते आणि आपला ब्लॉग इथंच एंड करते. सो ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट ब्लॉग लवकरच येईल. आणि हा ब्लॉग कसा वाटला पूर्ण झोपेत आणि घाबरून काढलाय. सो बाय बाय, गुड नाईट.